नमस्कार. आज आपण बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला एक नवीन स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. ही स्ट्रॅटेजी इंट्राडेसाठी तुम्हाला आणि पोझिशनसाठी फार चांगली काम करू शकते. तर तुम्ही आता समोर चार्ट बघताय, तो बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की राईट साईडला ओपन इंटरेस्ट दिसतंय. आता हे ओपन इंटरेस्ट काय आहे, तर पुटचं ओपन इंटरेस्ट रेड कलरमध्ये आहे आणि कॉलचं ओपन इंटरेस्ट आहे ते ग्रीन कलरमध्ये आहे. जर का पुटचं ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर तो सपोर्ट असतो आणि कॉलचं ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर तो रेजिस्टन्स असतो. सध्या तुम्ही बघू शकता की 58,500ला निफ्टी बँक निफ्टीनं रेजिस्टन्स घेतला आणि तिथून खाली आलं 58,000च्या आसपास. पण 58,000ला मेजर ओपन इंटरेस्ट सपोर्ट आहे. ओके, तसेच मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही ही जी काही मुवमेंट होती ती ब्रेकआउट देऊन गेलेली आहे. कन्सोल्टेशन ब्रेकआउट ओपन त्याला म्हणतो. ही कन्सोल्टेशनची रेंज होती 57,000 ते 58,000. ब्रेकआउट देऊन गेल्यामुळं डेवर आता एक नवीन रेंज तयार झालेली आहे. आता नेक्स्ट ओपन इंटरेस्ट रेजिस्टन्स कुठं आहे मेजर, तो आहे 60,000ला आणि त्याच्या खालोखाल आहे 59,000ला. तर तुम्ही काय करू शकता, इंट्राडेमध्ये ज्यावेळी 58,000च्या आसपास बँक निफ्टी ट्रेड करेल इथं खाली, त्यावेळेला तुम्ही बाय करून जायचं आणि नेक्स्ट टार्गेट असेल ते 58,500 59,000. मीन वाईल जर का 59,000 मधलं ओपन इंटरेस्ट कमी झालं आणि कॉल मधलं कमी झालं आणि पुट मधलं वाढलं तर तो एक सपोर्ट तयार झाला असं समजून नेक्स्ट टार्गेट आपण 60,000चं ठेवू शकतो. एक्सपायरीला जर का मोठी मुवमेंट द्यायची असेल तर कदाचित आपण 60,000च्या आसपास जाऊ शकतो. तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ आवडत असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.